तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्याच्या संग्रामपूर तालुक्यात भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत HTBT कापूस बियाण्यांची अवैध विक्री होत असल्याची तक्रार जिल्हा कृषी विभागाला प्राप्त झाली होती। या माहितीच्या आधारे 26 मे 2026 रोजी जिल्हा पथकाने तातडीने संग्रामपूर तालुक्यात व बाजूच्या जळगाव जामोद व शेगाव या 2 तालुक्याच्या रस्त्यावर बियाणे निरीक्षकांना तपासणीसाठी थांबवून तपासणी सुरू केली। या तपासणी दरम्यान एका वाहनासह एकूण 8 लाख रुपये किमतीच्या अनधिकृत बोगस कापूस बियाण्यांचा मुद्देमाल आढळून आला। या प्रकरणी गुलाबराव ठाकरे, शंकर दांदले दोघेही राहणार सांगोळा, तालुका पातूर, जिल्हा अकोला यांना अटक केली असून यामधील विनोद पाटील उर्फ विनोद वाघमारे राहणार शिरला अंधारे हा आरोपी फरार झाल्याची माहिती कृषी विभागाकडून देण्यात आली आहे। या संदर्भात संग्रामपूर पंचायत समिती तालुका कृषी अधिकारी रवी किरण नावकार यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तामगाव येथे सदर आरोपी विरोधात बियाणे कायदा 1966, बियाणे नियम 1968, पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986, कापूस बियाणे अधिनियम 2009, अत्यावश्यक वस्तू अधिनियम 1955, भारतीय न्याय संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर कारवाई ही जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संतोष डाबरे, तंत्र अधिकारी नितीन लोखंडे अमरावती, संजय पाटील विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुषोत्तम अंगाईत कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा, प्रमोद गायके मोहीम अधिकारी जिल्हा परिषद यवतमाळ, गणेश सावंत जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक बुलढाणा, रवी किरण नावकार कृषी अधिकारी पंचायत समिती संग्रामपूर, कुमारी रोहिणी बोडे कृषी अधिकारी गुण नियंत्रक संग्रामपूर, जानू पवार कृषी अधिकारी गुण नियंत्रक शेगाव, अजिंक्य भटकर कृषी अधिकारी गुण नियंत्रक जळगाव जामोद, रवींद्र जाधव सहाय्यक कृषी अधिकारी संग्रामपूर, धनंजय देवकर कनिष्ठ लिपिक कृषी विभाग यांनी विशेष यशस्वीरित्या पार पाडली। MCN न्यूज मराठी करिता रवींद्र शिरस्कार, संग्रामपूर। सुरेश बोडे कृषी अधिकारी गुण नियंत्रण तालुका कृषी अधिकार्यालय संग्रामपूर। काल दिनांक 26 मे 2026 रोजी जिल्हा भरारी पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार व त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार तालुक्यातील गुण नियंत्रण निरीक्षक श्री RS नावकर सर यांच्या समवेत सापळा रचला व सदर तपासणीच्या दरम्यान एका वाहनात काही इसम भारतात प्रतिबंधित असलेल्या परवानगी नसलेल्या HTBT कापसाच्या वाहनाची वाहतूक व विक्री करण्याच्या उद्देशाने आढळून आले व त्या अनुषंगाने तपासणी केली असता सदर बियाणे हे प्रतिबंधित असल्याने यांच्यावर भारतीय न्याय संहिता व अत्यावश्यक वस्तू कायदा, बियाणे कायदा तसेच बियाणे नियंत्रण आदेश व पर्यावरण संरक्षण कायदा या अंतर्गत तामगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून संबंधित प्रकरणात 3 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला व त्यात 8.5 लाखांचा मुद्देमाल व एक वाहन व 458 बियाण्याचे पाकिट जप्त करण्यात आलेले आहे। सर्व शेतकऱ्यांना आवाहन करण्यात येते की बियाणे खते व कुठलीही कीटकनाशके खरेदी करत असताना हे अधिकृत विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे व त्याचे रिस्तर बिल घ्यावे व कोणत्याही प्रलोभनाला अथवा आमिषाला बळी पडू नये। महाराष्ट्र शासन कृषी विभाग बुलढाणा।